हे बघा मंडळी, हा रस्ता असा आहे की इथं चांगली चांगली वाहनं सुद्धा येण्याकरता घाबरतात, असा हा रस्ता आहे। पहाडी इलाका आहे आणि डेंजर रस्ता आहे। हे बघा इकडे आपण पहाड बघू शकतो, पहाड आहे इकडे एकदम उंच, सातपुडे म्हणतो आपण, सातपुडे, तो सातपुड्या पहाड आहे हा। आणि या पहाडामध्येच साधू संतांनी, ऋषीमुनींनी, नाथांनी येऊन तपश्चर्या केलेली आहे। आदिशक्तींनी सुद्धा पहाडांमध्येच तपश्चर्या केलेली आहे। म्हणजे ज्या ठिकाणी कोणी येऊ नये, साधनेमध्ये भंग होऊ नये, तपश्चर्येमध्ये भंग होऊ नये, यासाठी हे साधू संत ऋषीमुनी येऊन या अशा पहाडांमध्ये तपश्चर्या करतात, असे हे ठिकाण आहे। हे बघा मंडळी, हा जो रस्ता आहे पूर्ण असा पहाडी इलाका आहे। आता आपण या रस्त्यानं खालच्या बाजूने आलेलो आहे आणि आता आपल्याला इथे वर चढायचं आहे। धीरे धीरे गोल चक्कर मारू मारू आपण पहाडाच्या वर, म्हणजेच की उंबरदेवावर आपल्याला जायचं आहे। समोर वरती उंबरदेव आहे। उंबरदेव म्हणजे महादेवाचंच रूप असते, ते महादेवाचाच अवतार आहे। हे बघा बाजूनी दऱ्या आहे आणि या अशा दऱ्यांच्या जवळून गाड्या चालवणं पडतात। हे बघा समोर कसे दगड आहे, रस्ता कसा आहे। रस्ते असे की गाड्या सुद्धा दम तोडतात, आपल्याला उतरणं पडेल खाली, आपल्याला सुद्धा खाली उतरणं पडलं। किती दूर? काही लांब नाही इथून, आता जवळच आहे। नाही नाही, हा चालावर या। हे बघा पूर्ण इलाका आहे, पहाडी इलाका। कसा आहे हे संपूर्ण असा हा पहाडी इलाका आहे। गाडी गेली आपली वर। मला येऊ दे रे। असं पहाडी भागामध्ये आपण आलेलो आहे। मोठमोठाले जनावर सुद्धा या ठिकाणी राहतात। मी सुद्धा खूप थकून गेलो, कारण कितीतरी अंतरावरून पायदल येणं पडलं। काही लांब नाही राहिला, आता आलं आपलं ठिकाण जवळच। हे बघा खाली किती मोठी दरी आहे, बघू शकता आपण। औषधी वनस्पती आणि असे बरेचसे कामी पडणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या पहाडामध्ये पाहायला मिळतात, असा हा एरिया आहे। आवाज दे एकदा, कुठे गेला तू? तिकडे वर गेला काय? बघा गाडी चढली आपली वर आणि हे बघा हा एरिया खूप भयानक घनदाट आणि भयानक डेंजर असा हा इलाका आहे। आपण कल्पनाही नाही करू शकत अशा ठिकाणावर साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे। खाली पूर्ण दरी आहे, हे बघा पाहू शकता आपण। हे बघा हे अशा घनदाट जंगलामध्ये आपण आलेलो आहे सध्या। तर मंडळी रामकृष्ण हरी, आता आपण आलेलो आहे सातपुड्या पहाडामध्ये, उंबरदेव या ठिकाणी। खूप खालून म्हणजे एकदम खोलवरच्या अशा दरीतून आपण वर आलेलो आहे। पूर्ण म्हणजे असं थकून गेलो मी, पूर्ण अंग वलगट झालं घामानं, एवढ्या अशा खालून त्या दरीमधून आपण आलेलो आहे। हे बघा दरीसुद्धा तुम्हाला दाखवतो, हे बघा पूर्ण खालून त्या दरीमधून पूर्ण असं फिरून आणि असं वर चक्कर मारून हा छोटासा रस्ता आहे। या रस्त्यानं आपण वर आलेलो। आता समोरच उंबरदेव आहे की ज्या ठिकाणी ऋषी मुनी, तपस्वी, संत, महात्मे तपश्चर्या करतात, जेणेकरून साधनेमध्ये भंग होऊ नये, कोणी येऊन साधना आपली भंग करू नये, आपल्याला डिस्टर्ब करू नये, आपली साधना थांबवू नये, त्यासाठी ऋषी मुनी, संन्यासी, महात्मे, नाथ हे आदिशक्तीसुद्धा अशाच या पहाडामध्ये येऊन तपश्चर्या
साधना करत असतात. आणि तसंच एक ठिकाण आहे, या ठिकाणी उंबरदेव म्हणून मोठमोठाले तपस्वी साधू संत ऋषीमुनी त्या ठिकाणी येऊन गेलेले आहे. अशा ठिकाणावर आता आपल्याला जायचं आहे. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. रामकृष्ण हरी, जय महाकाल. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आलेलो आहे आता उंबरदेवावर. अमरनाथ गुफासुद्धा या ठिकाणी आहे वरती. इकडे वरती अमरनाथ गुफा आहे. हे समोर कुटी आहे ज्या ठिकाणी महाराज मंडळी राहतात. समोर अमरनाथ गुफा आहे, ते सुद्धा दाखवल्या जाईल तुम्हाला. आणि इथं महाराज राहता खाली. आणि इथं एक पाण्याचा झिरा लागलेला आहे वरती. एवढं उंच ठिकाण असल्यावरही या ठिकाणी पाण्याचा झिरा लागलेला आहे, आपण पाहू शकता. हे बघा, गोमुखातून पाणी पडत आहे. या ठिकाणी झिरा लागलेला आहे आणि हा झिरा असा खाली गेलेला आहे. हे बाबाजी असता या ठिकाणी समोर. हे बघा, इथे झिरा आहे. थंडगार असं पाणी आहे हे बघा. असा झिरा आहे हा. पावसामुळे खूप मोठं झाड पडलं या ठिकाणी. चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे झाड पडलं. आणि वरती महाराज राहतात. ही गुफा आहे. मोठमोठाले साधू संत तपस्वी महात्मे या ठिकाणी तपश्चर्या करून गेलेले आहे. बाबाजी या ठिकाणी असतात. नमो नारायण. हे बाबाजींची कुटी आहे छोटीशी. हे बघा गुफा. या ठिकाणी साधना करण्यासाठी आसन केलेलं आहे बाबाजींनी. हे बाबाजी या ठिकाणी असतात. नमो नारायण बाबा. तर आपण या ठिकाणी राहत आहे ना, तर हे ठिकाणाबद्दल थोडी माहिती द्या बरं आम्हाला, 2 शब्द. हे पुरातन काळात पण मंदिर आहे. हां, इथे काही पुरातन महात्मा केले, साधना करून गेले. हां, साधू संत ऋषीमुनी साधना करून गेलेले तपस्वी ठिकाण आहे. तपस्वी ठिकाण आहे. इथे श्रावण महिन्यामध्ये मेला लागतो. हां, यात्रा असते. यात्रा श्रावण मध्ये पुष्कळ पब्लिक येतो. बरं बरं. हा, पुन्हा भरपूर लोक येतात. भरपूर पब्लिक MP मधून, काही आपल्या भागातून. हां, पूर्णपणे लोक येतात. बरं बरं. मग तुमचं काय नाव? प्रकाश महादेव वळुदे. प्रकाश महाराज वळुदे. इथंच राहता तुम्ही? इथेच राहतो. वा वा. तर बाबाजी सुद्धा या ठिकाणी राहतात, साधना करतात. छोटंसं म्हणजे कुटी आहे. तसं तर साधूचं काही, जिथं जे साधू गेले ते त्यांचं ठिकाण असते असं म्हटलं तरी चालेल. हे पूर्णच विश्वच त्यांचं घर आहे. तर हे बाबाजी या ठिकाणी राहतात, साधना करतात. तर आता अजून गुफा आहे. ठिकाण आहे उंबरदेव. उंबरदेव म्हणून ठिकाण आहे. या ठिकाणी अशी एक गुफा आहे. हा हा, आतमध्ये सुद्धा गुफा आहे. अमरनाथ गुफा या गुफेला म्हटलं जाते, अशी ही गुफा आहे. बघा, आता आतमध्ये जायचं आहे आपल्याला. वा वा, ही गुफा आहे आतमध्ये. नाही, हे बघा मंडळी कशी गुफा आहे. अमरनाथ बाबांनी तपश्चर्या केलेली आहे या ठिकाणावर. जय महाकाल. तर हे बघा, ही गुफा आहे. हा या. रामकृष्ण हरी मंडळी, जय हरी. आपण आलेलो आहे अमरनाथ गुफेमध्ये. उंबरदेवाच्या जवळ हे ठिकाण आहे. आणि ही गुफा आहे बघा, आपण बघू शकता. आतमध्ये काहीच नाही, फक्त छोटंसं एक येण्याकरता एक छोटासा मार्ग आहे. हे बघा, हे बोगदा आहे छोटासा. इथून आतमध्ये यावं लागते. आणि या ठिकाणी हे उंबरदेव आहेत. हे बघा, हे उंबरदेव आहे. हे इथं असतं या गुफेमध्ये. एकच छोटासा लाईट आहे सौर ऊर्जेवर चालणारा. आणि अशी ही गुफा आहे मंडळी.
तर आपल्याला बाहेर निघायचं आहे. चला. रामकृष्ण हरी. विठ्ठले विठ्ठले. अरे बापरे. हे बघा हा रस्ता आहे. कशी काय अच्छा पाणी पुढे खाली अमरनाथ गुफा आहे. हा अमरनाथ गुफा. हा, तर अमरनाथ गुफेमध्ये आपण जाऊया. चला. हे ठिकाण आहे मंडळी. हा जिरा लागलेला आहे इथं पाण्याचा. हे बघा 1 इंच जिरा आहे. सुंदर. आता खाली अमरनाथ गुफेमध्ये आपल्याला जायचं आहे. हे बघा आता अमरनाथ गुफा आहे खाली. आता अमरनाथ गुफेमध्ये आपल्याला जायचं आहे. तर खूप म्हणजे कठीण रस्ता आहे. पाय घसरला म्हणजे दरीमध्ये पडण्याची सुद्धा भीती आहे या ठिकाणी. पण शांततेत आपल्याला हळूहळू खाली जायचं आहे. हे बघा सुंदर असं हे ठिकाण आहे. हे बघा तिथं जायचं आहे आपल्याला खाली. हा रस्ता. हे वडाचं झाड आहे. हे बघा अशी ही गुफा आहे. हे बघा ठिकाण. तर मंडळी अशी हे ठिकाण आहे. हे बघा ठिकाण आहे. हे अमरनाथ गुफा आहे. इथं जय महाकाल. हे बघा शिवलिंग तयार झालेलं आहे आणि नंदी. अशी ही अमरनाथ गुफा आहे. तर ही अमरनाथ गुफा आहे मंडळी. या ठिकाणी शिवलिंग तयार झालेलं आहे आतमध्ये. हे बघा पाणी पडू पडू पाण्याच्या सहाऱ्याने इथं हे आतमध्ये पाणी पडून पूर्ण शिवलिंग तयार झालेलं आहे. हे बघा पायाने घसरत ना आलं इथं नाही. हे बघा पूर्ण या ठिकाणी नंदी आहे. आणि हे बघा आतमध्ये पूर्ण शिवलिंग तयार झालेले आहे आतमध्ये. हे हे आपण पाहू शकता शिवलिंग तयार झालेले आहे सुंदर अशा प्रकारे. आपल्या देशाची संस्कृतीच ही साधू संत महात्म्यांची आहे. खूप जागृत असं हे ठिकाण आहे मंडळी. हा नंदी आहे नंदेश्वर. आणि हे पाणी पडून आपोआप कोरलं तर तो भाग वेगळा. बरेच लोक म्हणतात की जगामध्ये देव नाही, पण कोरलं तर तो भाग वेगळा आहे. पण इथे न कोरता जर शिवलिंग तयार होत असतील तरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे बघा जर शिवलिंग तयार झालेले आहे. आणि आतमध्ये आपण गुफेमध्ये आहे. बघा गुफा. ही महाकाल बाबाजी त्रिशूल आहे. ओम नमो आदेश जय महाकाल. पूर्ण गुफा आहे मंडळी. हे बघा. तर असं हे तर नमस्कार मंडळी, पुन्हा भेटत राहूया नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.